वेळ अमावस्या हा महाराष्ट्रामधील मुख्यतः मराठवाडा येथे साजरा होणारा कृषीप्रधान उत्सव आहे. निसर्गाशी ऋणानुबंध आणि आरोग्यशास्त्राप्रमाणे ही एक नुसतीच धार्मिक पूजा नसून शेतकरी आणि निसर्ग यांचे अतूट नाते दर्शवणारा हा सण आहे. भूमातेने दिलेल्या धनधान्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा या सणाचा मुख्य उद्देश आहे. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर शालीचे, झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे. भारा तांबेच्या कवितेप्रमाणे आपण आज वेळ अमावस्येच्या निमित्ताने जाणार आहोत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कोकळगाव आणि गुंजोटी गावामध्ये हिरवेगार शेत पाहण्यासाठी, जिथे आपला बळीराजा धन धान्य पिकवून सगळ्यांचे पोट भरतो. वेळ अमावस्येला पांडव वनवास संपवून परत आले आणि गावाच्या वेसीजवळ एका निंबाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबले अशी मान्यता आहे. म्हणूनच आसपास कडुलिंबाची झाडे असेल तर तिथेही पूजा केली जाते. ही जागा साफ करून तेथे कडुलिंबाच्या पानाची मऊ बैठक तयार करून त्यावर 5 पांडव आणि द्रौपदी मांडून 6 दगड ठेवले जातात. हळद कुंकू फुले वाहून द्रौपदीसह सर्वांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. पांडव पूजेबरोबरच शेतामध्ये कडब्याचा खोपा करून शेतातल्या काळ्या मातीची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. खरं तर ही प्रथा शेतकऱ्यांसाठी एक वेगळीच आनंददायी पर्वणी असते. या दिवसात नवीन आलेली पिके, हवेतील गारवा या सगळ्यामुळे जेवणाचा बेतही निराळाच असतो. अशा वेळी शेतकरी मंडळी आपल्या मित्रमैत्रिणी पाहुणे यांना शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात आणि सगळेजण वनभोजनाचा आस्वाद आणि आनंद घेतात. या दिवसाची पक्वान्ने थंडीचा विचार करूनच ठरवली जातात, जी आरोग्यालाही उत्तम असतात. खिचडी, बाजरीचे उंडे, आंबील, पिठलं, भज्जी ही या दिवसात शरीराला प्रामुख्याने गरजेची असतात. ऊन, वारा, पाऊस, नदी या शेतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या नैसर्गिक शक्तीसमोर शेतकरी या पूजेमार्फत नतमस्तक होतो. याबरोबरच गुंजोटी गावच्या देशमुखांकडे धान्यापासून बनवलेली लक्ष्मी थाटाने शेतातून घरात आणण्याची आगळी वेगळी परंपरा अजूनही साजरी केली जाते. धान्यामार्फत गावात आरोग्य, आनंद, धनसंपत्ती, समृद्धी यावी हा या मागचा मुख्य हेतू. हा मान अनुभवायला गावातली सगळी मंडळी या लक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. अजूनही परंपरा जोपासली जाते याचे कौतुकच आहे.
तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुमच्याकडे अशी कोणती आगळी वेगळी पद्धत आहे का हे कमेंट करून सांगायला विसरू नका.